यंदाचा एल निनो 1950 नंतरचा सर्वात तीव्र एल निनो ठरू शकतो अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। पण हा एल निनो नेमका आहे तरी काय, तो भारताच्या मान्सूनवर कसा परिणाम करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा परिणाम आपल्यावर आणि शेतकऱ्यांवर कसा होऊ शकतो, चला जाणून घेऊया। प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याची घोषणा हवामान संस्थांनी केली आहे। काही अंदाजानुसार हा एल निनो वर्षाअखेरीस अधिक तीव्र होऊ शकतो। जगभरातील हवामानांवर परिणाम करणाऱ्या सर्वाधिक प्रभावी नैसर्गिक घटनांपैकी एल निनो हा एक मानला जातो। पण हा एल निनो म्हणजे नेमका आहे तरी काय? सामान्य परिस्थितीत प्रशांत महासागरातील वारे उबदार पाणी आशियाच्या दिशेने ढकलतात, मात्र काही वर्षांनी हे वारे कमकुवत होतात आणि महासागराच्या मध्य व पूर्व भागातील पाणी असामान्यपणे उबदार होते। यालाच एल निनो म्हटलं जातं। हा केवळ समुद्रापुरता मर्यादित राहत नाही, तर जगभरातील पाऊस, तापमान आणि वाऱ्यांच्या पद्धती बदलू शकतो। एल निनो हा नवीन नाही। याआधी 1982 ते 83, 1997 ते 98 आणि 2015 ते 16 या काळात अतिशय तीव्र एल निनो अनुभवायला मिळाला होता। त्या काळात अनेक देशांमध्ये दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आणि असामान्य हवामानाच्या घटना घडल्या होत्या। आता प्रश्न आहे, याचा भारतावर परिणाम काय होऊ शकतो? भारतीय मान्सून हा महासागर आणि वातावरणातील बदलांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो। एल निनो सक्रिय झाल्यावर भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वाटते। याचा अर्थ पाऊस पूर्णपणे बंद होईल असा नाही, पण त्याचे वितरण बदलू शकते। काही भागात कमी पाऊस तर काही भागात पावसाचे मोठे खंड पडू शकतात। महाराष्ट्रासाठी ही बाब अधिक महत्त्वाची आहे, कारण राज्यातील मोठा भाग अजूनही पावसावर आधारित शेती करतो। जर पावसात खंड पडला किंवा तो सरासरीपेक्षा कमी झाला तर खरीप हंगामातील पेरणी, पिकांची वाढ आणि उत्पादनांवर परिणाम होऊ शकतो। फटका फक्त शेतकऱ्यांनाच बसणार नाही, धरणातील पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, भूजल पातळी आणि वीज निर्मिती यांवरही परिणाम होऊ शकतो। तसेच मान्सूनच्या काळातही उष्णता अधिक जाणवू शकते। मग अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो? शेतकरी बांधवांनी हवामान विभागाच्या अधिकृत अंदाजावर सतत लक्ष ठेवावे। पहिल्या पावसावर लगेच पेरणी करण्याची घाई टाळावी। जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा। शेततळी, पाणी अडवा, पाणी जिरवा, ठिबक सिंचन आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांवर भर देणे गरजेचे आहे। कमी पाण्यात तग धरणाऱ्या पिकांच्या वाणांचाही विचार करता येऊ शकतो। सर्वसामान्य नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळणे आणि जलसंधारणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे। एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, एल निनो म्हणजे दुष्काळ निश्चित असा अर्थ नाही, पण तो एक इशारा आहे की हवामानातील बदलांकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे। यंदाचा मान्सून कसा राहतो हे पुढील काही महिन्यात स्पष्ट होईल, पण योग्य नियोजन, सतर्कता आणि माहिती यांच्या जोरावर आपण संभाव्य संकटांचा सामना नक्कीच करू शकतो।